टाका. सेकंड सेमीफायनल सर्वांचं सहर्ष स्वागत. अंतिम दिवस आहे. फायनलला पोहोचला वाकण संघ. 5 वेळा सेमीफायनल मध्ये पोहोचले, 3 वेळा सेमीफायनल आणि आता 3 वेळा फायनल मध्ये पोहोचलेत. आणि आता वडवली विरोधात माणेरे. पहिलाच बॉल विशाल पाटील ऑन स्ट्राईक होता. ऑफ ड्राईव्हचा चांगला स्ट्रोक. दुसरी धाव घ्यायची आहे. ऋतिक पाटीलने कॉल दिला होता. एकच धाव. धावसंख्येचा श्री गणेशा झालाय. काय ॲटमॉस्फिअर आहे दीपक पाटील सर. आवाज आवाज प्रेक्षकांचा आवाज ऐकायला येतोय. टाळ्या शिट्यांचा गदारोळ सध्या या स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये. आज समारोप होतोय आणि समारोपापूर्वी मात्र खूप चांगल्या आठवणी खरं तर आज ही स्पर्धा सगळ्यांना देऊन जाणार आहे. गेले 10 दिवस अनुक्रमे आपण पाहिला, आज 11वा दिवस, परंतु निखळ मनोरंजन आणि निखळ आनंद देणारी स्पर्धा मात्र ठरले यात तीळ मात्र शंका नाहीये. निश्चितच सेकंड सेमीफायनल फायनलमध्ये वाकण संघ हा दुसरा ग्रामीण गटातील उपांत्य फेरीचा सामना आहे. मानेरे संघाने टॉस जिंकला, त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलं. पहिलं षटक घेऊन आला विकी जोशी. सलामीची जोडी विशाल पाटील आणि त्याच्या साथीला ऋतिक पाटील. खूप चांगला खेळलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये ऋतिक पाटील. विस्फोटक इनिंग्स त्याने साकारल्यात. 150हून अधिक धावा केतन मात्रेच्या नावावरती आहेत. मला असं वाटतं त्याच्या खालोखाल कदाचित ऋतिक असावा. उडवलाय चेंडू कव्हरच्या वरतून. पॉवर प्लेचा फायदा उचलायचे कॅप्टनने सांगितले आणि तेच करताना दिसतो ऋतिक पाटील. चौकार. बुवा पाटील स्मृती चषक, स्वर्गीय रतन बुवा पाटील स्मृती चषक. मरीन ड्राईव्ह पेक्षाही सुंदर असा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळालाय ऋतिकच्या बॅटमधून आणि अगदी तंत्रशुद्ध फटका ऋतिक खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 5. लोअर फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला विशाल भोईर. सिंगल डबल चालूच ठेवावे लागतील. स्कोर कार्ड स्टिकी ठेवणं हे फार गरजेचं आहे. सर्वांना ठाऊक आहे उपांत्य फेरीची लढत एक वेगळा दबाव असेल. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक हे पर्व 20वे जिंकायचे तर निश्चितच त्यासाठी इरादे देखील तितकेच भक्कम करावे लागतील दोन्ही संघांना. धावफलक 6. पॉवर प्लेचा पहिला षटक. धीम्या गतीचा चेंडू. टप्पा पडला त्यानंतर मात्र थोडा बाहेर निघाला हा चेंडू. विकी जोशीचा विशाल पाटीलला चकमा देऊन गेला हा विकेट कीपर कडे. धावसंख्या 6. चांगली सुरुवात विकी जोशी कडून देखील. टाळ्या शिट्या वाजतायत क्रीडांगणामध्ये. राहुल द्रविड स्टँड मध्ये गर्दी आहे. मग अशी वाकलन विरोधात ओव्ही 11 पडले. स्वीप करायचं होतं. ऑफस्टंपच्या बाहेर हा चेंडू ठेवला. विशालचा स्ट्रॉंग झोन माहितीये विकीला. हे ओळखून ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू टाकतोय तो. मात्र विकी जोशी पदलालित्य पाहतोय विशाल पाटीलचं. ते ओळखून टाकलेला हा टप्पा होता विकी जोशीचा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चौकार जरूर आला परंतु इथे मात्र 2 चेंडू सलग निर्धाव काढलेत आणि हेच करायचं आहे. हे थोडंसं प्रेशर टाकावं लागेल या मॅचमध्ये, कारण वडवली संघ सुद्धा भलत्याच फॉर्ममध्ये आहे आणि त्याच्यामध्ये टेनिस क्रिकेट विश्वामधील आणखीन एक लोकप्रिय जोडी सध्याच्या घडीला खेळपट्टीवर उभी आहे आणि या 2 फलंदाजांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय तो गोलंदाजाकडून. ड्राईव्ह केले. बॉल एक्स्ट्रा कव्हर मधून काढलाय. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बाय विशाल पाटील. चौकार. एक कमालीची फटकेबाजी. 2 डॉट बॉल जरूर आले परंतु त्यानंतर आपण पाहतोय विशाल पाटीलच्या बॅट मधून हा एक्स्ट्रा कव्हर मधून मागे गेला. त्यानंतर आपण पाहतोय का फॉलो थ्रू आहे पहा. जबरदस्त फटका. कार्पेटच्या साहाय्याने बॉल गेला कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने. चौकार. 2 चौकार आले त्या ओव्हरमध्ये आणि त्याचबरोबरीने 2 सिंगल आल्यात. स्कोर आहे 10. चांगली सुरुवात. कारण शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये आपण प्रामुख्याने पाहतो दीपक सर की फलंदाजांचा एक पायंडा असतो की किमान 10 धावा यायला हव्यात. किमान 10 धावांचं प्राथमिक लक्ष फलंदाजांचं असतं आणि गोलंदाज प्रामुख्याने विचार करत असतात 10 पेक्षा कमी धावा किंवा 8 जरी दिल्या या कमी षटकांच्या या मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये मला असं वाटतं गोलंदाज देखील उपयुक्त ठरतात. धावा झाल्यात 10. चांगली सुरुवात म्हणता येईल कारण विकेट गमावलेली नाहीये हा प्लस पॉईंट आहे आणि दोनही पाहायला गेलं तर भरवशाचे फलंदाज सध्याच्या घडीला आपल्याला खेळपट्टीवर दिसतात. त्यामुळं एकदा सेट झाले की नेहमी यांचा आक्रमक खेळ सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. या बाईक आहेत आज लकी प्रेक्षकाला ही बाईक मिळेल. त्याचबरोबर त्याच्या अगदी दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतो जी बाईक आहे ती ऑल इंडिया ओपन खेळाडूसाठी मालिकावीरची बाईक आहे
आणि डाव्या बाजू अर्थातच सर्व आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ही निसान मॅग्नाइट खुणावते खेळाडूंना ग्रामीण गटातील खेळाडू सर्वोत्तम जो कामगिरी करेल त्याला ही निसान मॅग्नाइट कार देण्यात येईल. सर्वांचं लक्ष लागलं कोण असेल तो खेळाडू. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचा या पर्वाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू. पहिले षटक समाप्त झाले. विकीच्या पहिल्या षटकात धावा आल्या 10. दुसऱ्या षटकात ऋषी भोईर आला गोलंदाजीसाठी. सेकंड पॉवर प्ले. चांगली सुरुवात झाली दोन्ही टीम कडून. चांगला चेंडू होता यावेळेस आपण पाहिला तर अगदी खोलवर टप्प्याचा अगदी बुंध्यात टाकलेला हा चेंडू होता. काय सुरुवात झाली खरं तर या ओव्हरची ऋषी भोईरनं. पहिला चेंडू अगदी ऑफस्टिकच्या बाहेर ब्लॉक होलला टाकला होता ऋतिक पाटीलसाठी. स्टंप विजन कॅमेराने लाजवाब कामगिरी राहिली जीटीसी आणि tenniscricket.in ची. विविध अँगल्सने लोकांपर्यंत ही स्पर्धा पोहोचवण्याचं काम त्यांनी देखील केलेलं आहे. डॉट बॉल. पहिला चेंडू ऋषीचा. बॅटची कडा घेतली फ्लाय स्लिपला बॉल चाललाय. एकच धाव. आतापर्यंत असं वाटतंय की गोलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतलाय कर्णधाराने मानेरे संघाच्या यशस्वी करून दाखवलं या गोलंदाजांनी. ना अगदीच अगदीच अचूक टप्प्यावर गोलंदाजी होते. मागचाही चेंडू पण पाहिला थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवला होता. आउटसाइड एज सुद्धा लागली होती आणि पहिल्या विकेटच्या प्रतीक्षेमध्ये आहे. इथे खरं तर पाहायला गेलं तर धावा रोखण्यापेक्षा पहिली विकेट कशी मिळेल याकडे प्रामुख्यानं सध्याच्या घडीला पाहिलं जाते मानेरे संघाकडून आणि हा पॉझिटिव्ह अप्रोच नक्कीच सगळ्याच प्रेक्षकांना बघायला आवडेल. हे निश्चितच हा पॉझिटिव्ह अप्रोच बॉलर्स कडून पाहायला मिळते. जेव्हा ऋतिक आणि विशालचं आक्रमण झालं 2 चौकारांचं त्यानंतरचं प्रत्युत्तर निश्चित खूप चांगलं आहे. धावा 11. ऑन साइडला फटका. तिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. विशाल पाटील चाचपडत खेळत होता. इट्स अ बिग विकेट. पहिला फलंदाज बाद वडवली संघाचा आणि हा जल्लोष पहा राहुल द्रविड स्टँड मध्ये मानेरे संघाच्या पाठीराख्यांचा. असं म्हणतात ज्या साईडला अर्थातच बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेग या रिजन मध्ये विशाल पाटील स्ट्रॉंग आहे. त्याच क्षेत्रामध्ये पायालगत चेंडू टाकला. स्वीप करत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगला झेल घेतला. काय प्लॅनिंग केले मानेरे संघाच्या कॅप्टनने आणि ते एक्झिक्यूट केले ते ऋषी भोईरने. फलंदाज बाद 11 वरती 1. तर ऋषी भोईर याच्यासाठी एक पारितोषिक घेते. विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 11,000 रुपयांचं पारितोषिक असेल. राजेशजी भोईर यांच्या वतीनं मात्र हे पारितोषिक दिलं जाईल. इकडे पहिली विकेट त्यानं घेतले सुद्धा आणि विकेट हॅट्रिकसाठी हे पारितोषिक असेल तब्बल 11,000 रुपयांचं. टीमचा कॅप्टन मैदानावरती दाखल झालाय. वडवली संघ विरोधात मानेरे. पहिला सामना जिंकला वाकण संघाने. काय संघर्ष केला OV11 पडले टीमने. उमेश भोईर येईपर्यंत असं वाटत होतं की OV11 पडले बाजी मारतोय की काय, परंतु उमेश आला आणि त्याने सर्वच काही जिंकून घेतलं. कमालीची फटकेबाजी केली. कमलेश पाटील गेलाय. कॅप्टन इनिंग या मॅच मध्ये फार महत्वाची असेल. 11 वरती 1. ऋषी भोईरने बाद केले विशाल पाटीलला. महत्वाचा धक्का दिला वडवली टीमला. उपांत्य फेरी. ऋषीचा फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हर मधून काढलाय. लॉंग ऑफला फिल्डर होता. पाहूया चेस करेल का. पोहोचतोय तिथे आणि शेवटी चांगली फिल्डिंग. समर्पण पहा नितेश होता त्या ठिकाणी. स्पर्धेची टॅगलाईन आहे जिद्द चिकाटी समर्पण. समर्पण दाखवत असताना अगदी आपण पाहतोय नितेश त्या ठिकाणी. नितेश भोईर होता आणि ते शॉर्ट रन त्यासाठी व्हेरीफाय केलं जाईल. हे आमची सर्व पदाधिकारी आदरणीय काशीनाथ दादा पाटील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आनंद घेत आहेत या उपांत्य फेरीचा. राजेशजी पाटील आहेत. लकी चौधरी आहेत. हे सर्व पदाधिकारी आज ब्ल्यू जर्सी मध्ये दिसत आहेत. थीम ब्ल्यू आहे आजची. धावफलक नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल, परंतु प्रेक्षकांचा जल्लोष पहा, उत्साह पहा. स्वर्गीय रघुनाथ काळन क्रीडानगरी हेदुटणेमध्ये. चला बाद चालू ठेवा. जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल.
पंच शॉर्ट रन साठी ओके आणि बाउंड्री पण चेक केली जाईल. सो ओके 3 धावा पूर्ण आहेत. यस निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जर 3 तो चौकार असेल तर कमलेश पाटील स्ट्रायकिंग एंडला जाईल आणि त्या 3 धावा व्हॅलिड असतील तर निश्चितच ऋतिक पाटील स्ट्रायकिंग एंडला राहील. थोडं थांबा, नक्कीच निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. एक पारितोषिक येतंय पियुष 11 वडवली टीमसाठी लगातार 3 षटकारांना 3000 रुपयांचं पारितोषिक असेल मनोहरजी पाटील यांच्या वतीनं. ऑन स्क्रीन तुम्ही पाहतायत की तिथे चौकार अडवला. 3 धावा आहेत. 3 धावा इथे जोडल्या जातील. चांगली फिल्डिंग. एक धाव तिथे वाचवले नितेशने. लॉंग ऑफला होता तिथून तो धावत गेला. 3 धावा आहेत. 3 धाव्याने स्कोर 14. एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह मात्र खेचला कमलेश पाटीलने. टीमचा कॅप्टन आहे ऋतिक पाटील त्याच्या साथीला. 4 चेंडू 6 वरती तो खेळतोय. दबाव आहे जरूर कारण विशाल पाटील माघारी परतलाय. फुल टॉस बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी डोक्यावरून. एका क्षणाला असं वाटलं की हातामध्ये हा झेल विसावतो की काय. फुल स्ट्रेच झाला होता क्षेत्ररक्षक परंतु त्याच्या डोक्यावरून बॉल निघून गेलाय. स्क्वेअर लेगला चौकार. काळजात धस्स झाला असेल वडवली संघाच्या समर्थकांच्या कारण ऋतिक पाटीलचा हा फटका होता. अगोदरच विशाल पाटील बाद झाला आणि अशा सिच्युएशनला मात्र ऋतिकचं मैदानामध्ये थांबणं फार गरजेचं आहे. आणि थोडासा पोटात गोळा आला होता परंतु दैव बलवत्तर आपण म्हणूया वरून बॉल निघून गेला. धावसंख्या 18. उडवला चेंडू फक्त. लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहे. एक अनोखी फिल्डिंग सेटअप ऋतिक पाटील साठी. पहा मिड ऑफ आतमध्ये वाडीश लॉंग ऑफ आहे. अनऑर्थोडॉक्स थोडी पोझिशन आहे. मिथाली राज स्टँडच्या अगदी समोर होता क्षेत्ररक्षक. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि धावफलकावरती धावा आहेत वडवली संघाच्या त्या मात्र 19. 1 बाद 19. विशाल पाटील बाद झालाय. या षटकात ऋषी भोईरने धावा दिल्या त्या 9 आणि त्यांनी विकेट घेतली ती विशालची. काय माहोल आहे सध्या क्रीडांगणावरती. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2024 ग्रामीण गटातून 4 संघ सेमीफायनलमध्ये पोहोचले. OV11 पडले. माणेरे वडवली वाकण त्यांच्यातली पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहिला. रोमहर्षक सामना झाला. प्रेक्षकांनी खूप मोठ्या प्रमाणावरती इथे गर्दी केलेली आहे. त्यांनी हा सामना एन्जॉय केला. वाकण विरोधात OV11 पडले. वाकण संघ तिथे विजयी झाला आणि आता सध्याच्या घडीला वडवली विरोधात मानेरे. आमचे पदाधिकारी आनंद आहे आज त्यांच्या चेहऱ्यावरती. का होऊ नये. 20वे पर्व. क्रीडांगणाची जागा बदलली होती परंतु प्रेक्षक जागा बदलली तरी सुद्धा प्रेक्षकांचं प्रेम कमी झालं नाही. मला अजूनही आठवतोय शिरडोनचा कॅप्टन भारत पाटीलने एक वक्तव्य केलं होतं. ही स्पर्धा आमच्यासाठी गणपती उत्सवासारखीच आहे. जणू का आपण गणपती बाप्पाच्या आगमनाची कशी वाट पाहतो. 365 दिवस गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर बाप्पाचं विसर्जन होत नाही. गौरी विसर्जनाला आपण बाप्पाचं विसर्जन करतो. त्यावेळी आपल्याला 365 दिवसांची आतुरतेने वाट पाहतो आपण बाप्पा येण्याची. तशी आपण या स्पर्धेची वाट पाहत होतो. प्रदीर्घ कालावधीनंतर स्पर्धेला सुरुवात झाली आणि आज अंतिम दिवस आहे आणि अंतिम क्षण आपल्या समोर आहेत. सेमीफायनलची लढत सध्या चालू आहे. वडवली विरोधात माणेरे. टॉस जिंकलाय. फिल्डिंग केले ती माणेरे टीमने आणि वडवली संघाची धावसंख्या ते 19. तिसरा षटक गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा विकी जोशी. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा त्याने दिल्या होत्या. सेकंड ओव्हरमध्ये ऋषीने धावा दिल्या 9. लेग स्टंपच्या बाहेर होता हा चेंडू. पंचांचा इशारा येतो. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव जोडली जाते. मोमेंटम आतापर्यंत पकडलाय तो मानेरे संघाच्या गोलंदाजाने. हळूहळू या मॅचमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न चालू आहे. कमलेश आणि ऋतिकचा पार्टनरशिप बिल्टअप करण्याचं एक वीट बांधून भिंत बांधून घर बांधण्याचं काम सध्याच्या घडीला ते करतायत. 20 धावा. थर्ड ओव्हर. 5 षटकांचा सामना. सेकंड सेमीफायनल. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू कट केलाय. बॅकवर्ड पॉइंट मधून हा चेंडू काढला. कलात्मक फटका तो ऋतिक पाटीलचा. डिलिशियस शॉट. चौकार.
काय फटका होता बॅकवर्ड पॉइंट मधून हा कट शॉट पाहायला मिळाला तो ऋतिक पाटीलचा. जबाबदारी घेतले. ॲक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल. हाय क्लास हा फटका होता. पहा पदलाल इथे बॅकफुटला जात हा फटका त्याने खेचला. त्याला ठाऊक आहे विशाल पाटील बाद झालाय, मला जबाबदारी घ्यायची, स्पर्धा जिंकायची तर माझं खेळणं फार गरजेचं आहे. 7 चेंडू 15 वरती तो खेळतोय. आता या मॅचमध्ये हळूहळू शिरकाव करायला सुरुवात करत असताना पहिल्या डावात वडवली हा संघ. विकेट गेल्यानंतर थोडा दबाव जरूर होता. विकीचा बॉल लोअर फुलटॉस हलक्या हाताने फक्त ढकललाय. अजय जडेजा स्टँडच्या दिशेने, ऋतिक तिथे धावलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला कमलेश. 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. 2 धाव्याने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल आता 26 वरती. ॲक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल कशा रीतीने हा अगदी ढकलला हा चेंडू मिड विकेटला. 2 धावा घेतल्या जात आहेत आणि 2 धावेने स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2024 मधील दुसरा फलंदाज आहे ज्याने 100हून अधिक धावा केल्यात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे ऋतिक पाटील साठी. बॉलिवूडचा सुपरस्टार ऋतिक रोशन आणि वडवलीचा ऋतिक पाटील क्रिकेट मधला यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. गाजवतात मैदान. तो बॉलिवूड गाजवतो, हा क्रिकेटचं मैदान गाजवतो. 26 धावा. खोलात टाकला होता चेंडू, प्रत्युत्तर दिलंय. प्रत्येक चेंडूवरती कुरघोडी करण्याचं काम चालू आहे. संघर्ष शिगेला पोहोचलाय. जेवढा मोठा संघर्ष तेवढा मोठा विजय असतो आणि ही स्पर्धा जिंकायचे तर संघर्षाचं बिगुल वाजवावंच लागेल ते दोन्ही संघांना. संघर्ष पहिल्या मॅच मध्ये सुद्धा कमालीचा आपल्याला पाहायला मिळाला आणि इकडे सामना रंगलाच नाही, मग सारं काही व्यर्थच. त्यामुळे इकडे प्रत्येक सामना मात्र रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. बरेचसे सामने आपण लास्ट बॉल थ्रिल शेवटच्या चेंडूपर्यंत जाणारे आपण पाहिले आणि सगळ्यांनी मात्र मनमुराद आनंद लुटला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे अपील. हाईट फॅक्टर सांगत असताना पंचांचा इशारा येतोय. पायची स्वरूपात अपील केली होती गोलंदाज विकी जोशीने. एक चौकार जरूर आला. स्क्वेअर कट अगदी आपण पाहिला. बॅकवर्ड पॉइंट मधून तो काढला आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय की ऋतिक पाटीलला थांबवण्यामध्ये यश मिळालं. विकी जोशीला 5 ओव्हरचा सामना आहे. 30 चेंडू आहेत. प्रत्येक चेंडू मागे काही ना काहीतरी घडतंय. 20 मिनिटं 25 मिनिटांमध्ये ही 5 षटकं फेकली जातात, परंतु हे 25 मिनिटं दुसरं सत्राची 25 मिनिटं हे 50 जी मिनिटं आहेत ना ती खरोखरच मनमुराद आनंद देतात या प्रेक्षकांना. आणि आज तर प्रेक्षकांसाठी पारितोषिक आहेत. फ्रीमध्ये कुपन आणि त्यातून 5 स्पोर्ट्स बायसिकल, 5 कूलर आणि 1 बाईक मात्र आयोजकांच्या मार्फत देण्यात येईल. मला असं वाटतं हे फक्त आणि फक्त स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकातच घडत असेल प्रेक्षकांसाठी. 5 समोर अगदी खेळलाय. संयम दाखवतोय कमलेश पाटील. थोडा दबाव जाणवतोय दीपक सर. नाही अगदीच. आत्तापर्यंत आपण पाहिलं ना समीर सर, तर 4 चौकार आलेत इनिंगमध्ये, परंतु 10 पेक्षा पुढे धावगती जाणार नाही हे सुद्धा प्रामुख्यानं पाळलंय मानेरे संघानं. जर विचार केला तर गोलंदाजी चांगली केले आणि दबाव मात्र टाकलाय आणि दबाव स्पष्टपणे जाणवतोय तो वडवली संघासमोर. हे निश्चितच हे जे प्लॅनिंग आहेत हे प्लॅनिंग फार महत्वाचे आहेत. कारण विदाऊट प्लॅनिंग तुम्ही स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक ही स्पर्धा जिंकू शकत नाही. हे आमचं समालोचन कक्ष. पंचांकडे जोरदार अपील. कॅप्टन डिपार्ट्स. विकी जोशीने कॅप्टनला तंबूचा रस्ता दाखवलाय. वडवली संघाला दुसरा धक्का कमलेश पाटीलच्या स्वरूपात. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 27 आणि कॅप्टनच्या चेहऱ्यावरची निराशा पहा. कमालीचं लाईव्ह टेलिकास्ट आहे. GTC आणि tenniscricket.in टीम खूप प्रचंड मेहनत तुम्ही घेतलेली आहे. आणि खरं तर आपण लाईव्ह टेलिकास्ट बद्दल चर्चा करतोय. समालोचन कक्षाचा आपण विचार केला दीपक सर तर निश्चितच कुणालजी दाते जे स्टार TV वरती देखील आपण त्यांना समालोचन करताना पाहिलं. IPL मध्ये त्यांनी समालोचन केलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचं त्यांनी समालोचन केलं. ही खरं तर खूप मोठी उपलब्धी आहे की आपल्याला या स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये कुणालजी दाते लाभलेले आहेत. ठीक. या आपण इथे सन्मान करूया. मी हरिश्चंद्र परिवार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपला सन्मान इथे करायचा आहे. व्यासपीठावर आपण बघतोय की विष्णुशेठ पाटील इथे उपस्थित आहेत. यांचा सन्मान इथे संपन्न होईल.
प्रसिद्ध कुस्तीपटू हरिश्चंद्र जाधव, विष्णुशेठ पाटील आपणास विनंती करतो आपण या. विष्णुशेठ पाटील यांचा सन्मान इथे संपन्न होणार आहे. प्रसिद्ध कुस्तीपटू पैलवान हरिश्चंद्र जाधव यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे संपन्न करत आहोत. हा सन्मान इथे संपन्न होतोय व्यासपीठावर ते विष्णुशेठ पाटील यांचा. यानंतर राज पाटील यांच्या शुभ हस्ते एक सन्मानित आम्ही करणार आहोत. पुढचा सन्मान त्यांच्या शुभ हस्ते होईल. व्यासपीठावर धरणाचे नितीन पाटील, नितीन केणी ते उपस्थित आहेत. नितीन केणी आपण या, ज्यांनी वडवली संघ उपांत्य फेरीत पोहोचला त्याबद्दल तब्बल 50,000चं कॅश प्राईज दिलं होतं. ते नितीन केणी यांचा सन्मान इथे होतो आहे. आभार आहे आपलं. असं मोठं दातृत्व दायित्व लागतंच आणि असं सांगायला आपण बघतोय की एक मोठे असे पुरस्कर्ते लाभले आहेत ज्यांनी तब्बल 50,000चं कॅश प्राईज दिलं जेव्हा हा वडोली संघ उपांत्य फेरीमध्ये पोहोचला होता त्याबद्दल. यानंतर माजी सरपंच बाळेगावचे सुनील बोराडे इथे उपस्थित आहेत आणि सुनील बोराडे यांचा सुद्धा सन्मान इथे संपन्न होणार आहे. सुनील बोराडे आपण सुद्धा या. मी तकदीर काळ्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. तकदीर काळ्यांना आपण यायचं पुढे. आपल्या शुभ हस्ते माजी सरपंच बाळेगावचे सुनील बोराडे यांचा सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. या आपण वळूया संरक्षण कक्षामध्ये. ऐकूया आवाज पुन्हा एकदा समीर सोमणे आणि त्याचबरोबर दीपक पाटील यांचा. धन्यवाद. वन बाउंड चौकार येतोय आणि हे पहा आमचे सर्व तीनही कॅप्टन, प्रवीण 11 खारघर टीमचा कॅप्टन भूषण पाटील, त्याचबरोबर सुमित देखले शांतिरत्न डोंबिवलीला लीड करतोय आणि उस्मान पटेल काय थ्रो केला होता त्या दिवशी. आर्या 11 खार्डी आणि त्यांच्या समवेत अनंताजी पाटील देखील आहेत, दिनेशजी पाटील आहेत, त्यांचा संघ खेळतोय आणि प्रवीणजी पाटील साहेबांचं देखील इथे आगमन झालंय. सहर्ष स्वागत सर्व खेळाडूंचं. चौकार आलाय, स्कोर जाऊन पोहोचला 31 वर. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू अनोख्या शैलीत मात्र उडवलाय. स्वीपर कव्हरच्या दिशेनं बॉल वेगानं तिथे चाललाय सीमारेषा पार. ऋतिक पाटील डाव सावरत असताना वडवली संघाचा. खरं तर फटका बनवलाय हा. मागच्या षटकामध्ये टाकलेला प्रेशर, दबाव ही कोंडी कुठेतरी केली होती माणेरे संघाने आणि तो दबाव हटवण्याचा प्रयत्न, कोंडी फोडण्याचा प्रयत्न मात्र पहिल्या 2 बॉलवर प्रामुख्यानं पाहायला मिळाला आहे. कारण पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 9, तिसऱ्या ओव्हरमध्ये 8, परंतु आता मात्र 2 बॉलमध्येच 8 धावा विवेक जोशीच्या अगेन्स्ट मात्र काढल्यात त्या ऋतिक पाटीलनं. एक ऋतिक पाटील स्क्वेअर ऑफ द विकेट आणि कव्हर्समध्ये खेळण्यामध्ये निष्णात आहे आणि त्याची फटकेबाजी देखील आपण पाहतोय. प्रामुख्याने कव्हर रिजनला आता 2 सीमारक्षक तैनात करण्यात आले ऋतिक पाटीलसाठी. ऑन साइडला फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट. फाईन लेगच्या दिशेनं बॉल चाललाय रोहित शर्मा स्टँडच्या दिशेनं. आणखी एक चौकार ऋतिक पाटीलच्या बॅटमधून. पोचला 41 वर. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 चौकार, तिसरा चेंडू षटकार. 13 चेंडू 31 वरती खेळतोय. 13ला उलट केलं तर 31 आणि सध्याच्या घडीला अल्टीपल्टी शॉट मारूनच ऋतिक पाटीलने इथे धावा कमवल्यात आपल्या संघासाठी तब्बल 41. चौथ्या षटकाची सुरुवात काय धमाकेदार केले. विस्फोटक इनिंग साकारतोय तो विवेक जोशीच्या विरोधात. मानेरेचा गोलंदाज आतापर्यंत 350 चौकार या गटामध्ये आपण पाहिलेत आणि त्याहून 250च्या आसपास षटकार मारलेत या ग्रामीण गटातील खेळाडूंनी. अचानकपणे आता मात्र वेगळं रूप पाहायला मिळतंय. ते ऋतिक पाटीलचं रुद्र अवतार धारण केलाय आणि पहिल्या 3 बॉलमध्ये आपण पाहिलं तर 14 धावा त्यानं जोडल्या त्या धावफलकामध्ये. 41 वर स्कोर जाऊन पोहोचलाय आणि पूर्णपणे लईमध्ये परतत असताना वडवली संघ तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या सेमीफायनलमध्ये ते आपण तेच पाहिलं. 4-5व्या षटकातच धावा जमवल्या. उडवला चेंडू लॉंग ऑनला. काय कमालीची फटकेबाजी चालू आहे. ऋतिक पाटील सुपरस्टार ठोकतो आणखी एक षटकार. हाला मिळाला. अगदी वाडिश लॉंगॉनच्या वरतून लॉफ्ट केलं होतं. लगातार 2 षटकार आलेत. इकडे लगातार 3 षटकार आले तर एक पारितोषिक आहे. पियुष 11 वडवली मनोहरजी पाटील यांच्या वतीनं लगातार 3 षटकारांना
3,000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि आयोजकांच्या वतीनं सुद्धा पारितोषिक आहे. त्यामुळे इकडे मात्र ही किमया साधणार का ऋतिक, याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय. सत्तेचाळीस धावा, बॅक टू बॅक 2 षटकार. 47. शॉर्ट पिच बॉल, सलग तिसरा. ऋतिक ऑन फायर. अजित आगरकर स्टँड मध्ये जाऊन चेंडू विसावतोय. सलग 3 षटकार मारलेत. ऋतिक पाटीलने 15 चेंडू 43 धावांवरती खेळतोय. ऋतिक पाटील. आपण विचार करत होतो की धावांची गती प्रत्येक षटकामागे 10च्या आसपासच ठेवले. आता पहिल्या नाही, दुसऱ्या नाही, तिसऱ्या नाही, चौथ्या नाही, पाचव्या नाही, 6व्या गेअरवरती बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला ऋतिक पाटील. सुरुवातीच्या पहिल्या 2 चेंडूंवरती 2 चौकार, त्यानंतर सलग 3 षटकार. चौकार षटकार, चौकार षटकारांचा पाऊस सध्याच्या घडीला ऋतिक पाटीलने इथे पाडलाय. 15 चेंडू 43 धावा. एकटा नडलाय सध्या मानेरे संघाला. विशाल पाटील बाद झाला, कमलेश पाटील कॅप्टन बाद झाला आणि सध्याच्या घडीला ऋतिक पाटील वेगानं धावा इथे करतोय आपल्या टीमसाठी. फिल्डिंग मध्ये बदल करत असताना कॅप्टन, विकेट कीपर, फिल्डिंग पोझिशन तुम्ही पाहू शकाल. ऑन साइडला आता 4 सीमारक्षक ठेवण्यात आलेले आहेत ऋतिकसाठी. एक डीप कव्हरला तैनात केला, एक मिड ऑफला आहे, त्याचबरोबर एक बॅकवर्ड पॉइंटला, एक शॉर्ट थर्डमॅनला आहे, त्याचबरोबर एक शॉर्ट फाईन लेगला. पुन्हा एकदा प्रयत्न होता मोठा फटका खेळण्याचा, परंतु बॅटची आतमधली कडा घेऊन तिथे चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेनं. दबाव आता थोडा जाणवतोय मानेरे संघावरती. 2 धावा जोडल्या जात आहेत. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. स्कोर जाऊन पोहोचलाय 55 वरती, 55. सलग 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले आणि कमिटीकडून सुद्धा लगातार 3 षटकारांसाठी 2,000 रुपयांचं पारितोषिक आणि मनोहरजी पाटील, पियुष इलेवन वडवली यांच्याकडून 3,000 असे 3 षटकारांना 5,000 सुद्धा मिळाले. परंतु गरज होती धावसंख्येला वाढवण्याची आणि ती मात्र गती सुद्धा वाढवण्यात आले. 3 षटकार 2 चौकार. सगळ्यात महागडं षटक मात्र मानेरे टीमकडून आता मात्र विवेक जोशीचं पाहायला मिळालं. तब्बल 28 धावा या ओव्हरमध्ये येत असताना ही बॅटिंग पाहू शकता ऋतिकची. सुपर बॅटिंग, सुपर क्लास मात्र दाखवलाय आणि चांगले तंत्रशुद्ध फटके सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर कलात्मक फटके सुद्धा या फलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळतं. उत्कृष्ट टायमिंग साधत खरं तर हे फटके आपल्याला पाहायला मिळाले. हा पहा, चांगला स्क्वेअर ड्राईव्ह लॉफ्टेड आपल्याला पाहायला मिळाला. खूप सुंदर फटकेबाजी ऋतिकची आपल्याला पाहायला मिळते. tenniscricket.in आणि GTC लाईव्हच्या माध्यमातून ऋतिक पाटीलची ही मॅचमधील फलंदाजी तुमच्या स्क्रीनवर. सुंदर फटके आणि त्यानंतर मात्र ह्या 3 षटकारांचा खेळ आणि मैदानाच्या 4ही बाजूला, सगळ्या बाजूला मात्र आपल्या बॅटचे अनोखे आविष्कार मात्र दाखवलेत. हा पूल केला होता स्क्वेअर ऑफ द विकेट. हा ही फटका 6 धावांकरता. येस, सुमित डेकलेला ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय. शांतिरत्न डोंबिवली या संघाला लीड करतोय सुमित डेकले. प्रवीण 11 संघाला लीड करतोय भूषण पाटील. नुकताच नवी मुंबई प्रीमियर लीग प्लेअर ऑफ द टॉर्नामेंट आणि या प्रीमियर लीगमध्ये भूषण पाटीलच्या फ्लेक्सचं अनावरण करण्यात आलं होतं. ही सर्वात मोठी उपलब्धी. आणि उस्मान पटेल आहे जो RA11 खार्डी टीमला लीड करतोय. यानंतर मला असं वाटतंय आपण देखील सर्वजण लकी जो ड्रॉ होणार या 3 संघादरम्यान त्याची वाट पाहतोय. आणि त्याच्याकडे बॉक्स ठेवण्यात आलेत, परंतु प्रेक्षकांनी तिथपर्यंत पोहोचायचं नाहीये. कमिटी मेंबर येऊन ते बॉक्स जरूर त्या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचतील. सगळ्या ठिकाणी आपण पाहतोय तर लकी ड्रॉचे बॉक्सेस ठेवण्यात आलेले आहेत. प्रेक्षकांना विनंती असेल तिथपर्यंत आपण पोहोचू नका. जी संपूर्ण कमिटी सज्ज असेल, कमिटी स्वतः आपल्यापर्यंत पोहोचतील. डोंट वरी. सिंगल आले 5व्या षटकाच्या पहिल्या बॉलवर. ऋतिक पहा, ऋतिकची इनिंग पहा. 16 बॉलमध्ये आतापर्यंत तब्बल 45 धावांवर तो खेळतोय. म्हणजे आणखीन एखादा अर्धशतक मात्र या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार का, याकडे सुद्धा लक्ष लागलंय. बॅटच्या अगदी टो एंडला बॉल लागला. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये, सेफ तर नक्कीच असेल. 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. ऋतिक पोहोचला आता 47 वर. 17 चेंडू 47 धावा. संकटाच्या वेळी ऋतिक पाटीलची बहारदार फलंदाजी. ऐन मोक्याच्या वेळी सेमीफायनलच्या लढतीमध्ये विशाल पाटील, कमलेश पाटील बाद झाल्यानंतर ऋतिक पाटील येथे दहाडलाय. 47 धावा त्याने. कुठल्याच संघाची धावसंख्या 58. लास्ट ओव्हर कितपत टार्गेट उभारलं जाणार. 18 चेंडू 47, 5 चौकार, 3 षटकार, 262च्या स्ट्राईक रेटने त्याने ही इनिंग साकारली.
विकेट गेले सर, कमबॅक होऊ शकतो. धावा अजूनही 60च्या आतमध्ये 58. 3 चेंडू शिल्लक आहेत. प्रयत्न असेल मानेरे संघाचा की 65-62 पर्यंत थांबवण्याचा. जयेश पाटील गेला नवीन बॅटर वडवली संघाचा. प्रयत्न करतोय लॉंग ऑनच्या दिशेने. हा फटका खेचलाय. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह होता. फक्त एकच धाव. आपण पाहिलं क्रीडा नगरीमध्ये जेव्हा मानेरे संघाने विकेट घेतलेल्या चांगली कामगिरी केली तेव्हा राहुल द्रविड स्टँडमधून टाळ्यांचा कडकडाट होतोय. आणि जर का वडवली संघाने चांगली कामगिरी केली, चौकार षटकार आले, तर तिकडे अजिंक्य रहाणेमध्ये त्यांचे पाठीराखे बसलेले, तिकडून मग टाळ्यांचा कडकडाट होतोय. प्रेक्षकांमध्ये देखील आता जुगलबंदी सध्याच्या घडीला या क्रीडा नगरीमध्ये. क्रीडांगणामध्ये मॅच सुरू आहे, परंतु क्रीडांगणाच्या बाहेर सुद्धा आपल्याला खरं तर या स्पर्धेच्या निमित्तानं एक सामनाच पाहायला मिळतोय. हीच तर खासियत या स्पर्धेची. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2024. कोणता संघ विजेता असेल? चॅम्पियन महासत्ता कल्याण डोंबिवली ग्रामीण गटातून कोणता संघ विजेता बनेल? फायनलला पोहोचलाय तो वाकण संघ. खोदून काढला हा फटका. लॉंग ऑफला फिल्डर अगदी स्ट्रेट. 2 धावा इथे नक्कीच मिळतील. 2 धाव्याने स्कोर डाऊन पोहोचेल तो आता. 59 होत्या, 2 ऍड होतील. 61 धावा झाल्यात. लास्ट बॉल आहे. एकाच चौकार एकाच षटकार की प्रयत्न असेल हरेश भोईरचा, ज्याने अंतिम षटकामध्ये फक्त धावा दिल्यात त्या 6 विकेट घेतले. ऋतिक पाटीलची चांगलं षटक मानेरे संघाकडून. जे अपेक्षित होतं 60+ रन्स स्कोर कार्डवर येताना दिसतात. त्यामुळे कुठेतरी सायकोलॉजिकल प्रेशर मात्र दुसऱ्या सत्रामध्ये नक्कीच बनवलाय सध्याच्या घडीला वडवली संघानं. 61 धावा. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. पंच इशारा करतायत इट्स अ व्हाईट बॉल. पुन्हा एकदा हा चेंडू टाकावा लागेल. 62 झाल्यात. 62 न्यूमेरिकल फिगर टेन्शन. 999 आणि 1000 यामधलं जे अंतर पाहूया कितपत धावसंख्या उभारली जाणार. लास्ट बॉल आहे. शुभम पाटील आहे स्ट्राईकला. हरेश भोईर चांगलं षटक त्याने टाकलंय. 7च धावा दिल्यात मानेरे संघाकडून. एक्सपिरियन्स बॉलर या टीमचा. कबर्सला फटका खेचलाय. डीप मध्ये फिल्डर तयार आहे. दुसरी धाव. 2 धावा शेवटच्या चेंडूवरती आल्यात. 2 धाव्याने वडवली संघाची धाव संख्या झाले 64. 64 आणि 65 धावांचा पाठलाग करावा लागेल विजयासाठी मानेरे संघाला. तीस चेंडू 65 धावांचं लक्ष इथे सेट करण्यात आलंय. पाहुणे मंचावरती उपस्थित आहेत. सलामीला आला होता विशाल पाटील, त्याच्या साथीला ऋतिक पाटील. विशाल पाटीलची लवकर विकेट गेली. 5 चेंडूमध्ये 5 धावांचं योगदान. पहिल्या ओव्हरमध्ये विशाल पाटीलच्या बॅटमधून देखील एक चौकार आला होता, परंतु काय खेळला ऋतिक पाटील. 18 चेंडू 47 धावांची इनिंग. एकटा नडला मानेरे संघाला. आणि हे विराट कोहली स्टँडमध्ये आमचे प्रेक्षक तुमच्यासाठी आज लकी ड्रॉ आहे. विनामूल्य कुपन आहेत. 5 स्पोर्ट्स बायसिकल, त्याचबरोबर 5 कूलर आणि 1 मोटार बाईक. अजय जडेजा स्टँड गर्दी पहा. आणि आमचे सर्व पदाधिकारी. प्रचंड मेहनत घ्यावी लागते. मलाच वाटते जेव्हापासून अनाउन्समेंट केले आदरणीय विनोददादा पाटील यांनी की स्पर्धा आपली पुन्हा एकदा येते, तेव्हापासून हे पदाधिकारी झोपलेच नाहीयेत. या आपण इथे एक सन्मान इथे करणार आहोत. नरेश म्हात्रे जे आमचे क्युरेटर आहेत त्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. काकडवालचे विश्वास पावशी इथे उपस्थित आहेत. विश्वास पावशी आपण या यूट्यूबवर आहेत. विश्वास पावशी यांचा सन्मान इथे होईल नरेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. सन्मान हा नरेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते इथे होतोय. विश्वास पावशे यांचा. थँक्यू. पुन्हा एकदा बोलूया. समालोचन कक्षामध्ये इथे दीपक पाटील आणि समीर सोमणी सज्ज आहेत. पाहुण्यांचा सन्मान या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2024. बाबांची प्रतिमा आपण स्क्रीनवरती पाहतोय. 20 वर्षापूर्वी या स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. हे आमचं व्यासपीठ, भव्य दिव्य व्यासपीठ. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे झेंडे अगदी व्यासपीठावरती. स्पर्धेची टॅग लाईन खेळायचं ते जिंकण्यासाठीच. जिद्द, चिकाटी आणि समर्पण. आज 48 ग्रामीण गटातून जे संघ पुढे सरकलेत त्यांचा आपण संघर्ष पाहतोय.
पहिला सामना वाकण संघाने जिंकला, दुसरा सामना इथे चालू आहे उपांत्य फेरीचा. कोण पोहोचेल फायनलमध्ये याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आणि शेवटी समजेल आपल्याला चॅम्पियन कोण असेल. परंतु आता आणखी एक गोष्टीकडे सर्वांचं लक्ष वेधून घेतो. प्रवीण 11 खारघर, आर्या 11 खार्डे आणि शांतिरत्न डोंबिवली हे देखील 3 सामने, अगदी हे 3 संघ टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचलेत. यामध्ये सेमीफायनल कोण खेळेल, फायनल कोण खेळेल याचीही उत्कंठा सर्वांना मात्र लागलेली आहे. काल आपण पाहिलं सेमीफायनल झाली एक, कल्याण, बदलापूर, ठाणे, रायगड गटातील. त्यामध्ये जय गावदेवी, अनन्या 11 बुर्दुल हा संघ मात्र फायनलमध्ये पोहोचलाय. कानपोली संघ देखील फायनलमध्ये पोहोचलाय आणि 40+ देखील फायनल मॅच बाकी आहे. आज धडाकेबाज क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. जर्सी नंबर 250, 255 हरेश भोईर, विशाल भोईर मैदानाच्या आतमध्ये जात असताना. तर प्रेक्षकांसाठी माहिती आहे, लक्षात घ्या, आज जो ड्रॉ होणार आहे 11 गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये 5 कूलर तुम्हाला पाहायला मिळतील, 5 स्पोर्ट्स सायकल्स पाहायला मिळतील आणि 1 बाईक असणार आहे. आमचे जे जय दुर्गा माता क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते आहेत, तुमच्यापर्यंत एक कूपन तुम्हाला दिलं जाईल. त्या कूपनचे 2 भाग आहेत. त्याच्यामध्ये तुमचं नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, मोबाईल नंबर टाकायचं आहे आणि एक जे राहिलेलं कूपन आहे ते त्या बॉक्समध्ये तुम्हालाच टाकायचं आहे. तो समोर बॉक्स ठेवण्यात आलेला आहे. तुमच्याकडे पेन असेल त्याची व्यवस्था तुम्हीच तुमच्या स्टँडमध्ये करून घ्या. स्वतःची नावं टाका त्या कूपनवर आणि कूपन एक आपल्या जवळ ठेवा. एक कूपन फाडून त्या बॉक्समध्ये टाका. ही कळकळीची विनंती. जो लकी ड्रॉचा बॅनर सध्या तुम्हाला पाहायला मिळतोय, कोणतं शुल्क तुमच्याकडून घेतलं जाणार नाहीये, फ्री आहे. आमचे कार्यकर्ते तुम्हाला कूपन देतील, त्याच्यामध्ये तुमचं नाव टाकायचं आहे, नंबर टाकायचं आहे. एक कूपन तुमच्याजवळ ठेवा, एक कूपन बॉक्समध्ये टाका. लकी ड्रॉ आपण पाहतोय. चेक. खुल्या गटातले जे 3 संघ आहेत, हा जसा सामना होईल, आमचा मध्ये जो फ्लेक्स आपल्याला पाहायला मिळतोय स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचा, तिथे जाऊन तुम्हाला थांबायचं आहे. तिथेच ड्रॉ होईल आणि तिथे सेमीफायनलचा टॉस होईल. इट्स ओव्हर टू कम बॉक्स. दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली. या ठिकाणी लक्ष आहे 65चं आणि सलामीची जोडी आपण पाहत आहे विशाल भोईर आणि हरेश भोईरच्या स्वरूपामध्ये आणि गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन कमलेश पाटील. 65 करायचे आहेत. सुरुवातीपासून पहिली 2 षटकं फार महत्त्वाची असतील, मॅटर करतील, कारण माणेरे संघासाठी चांगलं टार्गेट देण्यात आलंय वडवली संघाकडून. गोलंदाज पुन्हा एकदा सज्जल. यावेळेस पहा थोडासा फाईन लेगला हा चेंडू थोडासा ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता आणि इकडे एक धाव येताना दिसेल. सुरुवात अशीच वडवली संघाची थोडीशी 10च्या सरासरीनं झाली होती, परंतु 4थ्या षटकामध्ये जो काही गेअर शिफ्ट केला ना आणि त्या षटकामध्ये आलेले 28 जाबा आणि तिथून संपूर्ण वातावरणच बदलून गेलं ते वडवली संघाचं. थोडंसं 3 ओव्हर्समध्ये कंट्रोलमध्ये ठेवलं होतं माणेरे संघाच्या गोलंदाजांना, परंतु त्यानंतर संपूर्णपणे खेळ पालटला. आता मात्र फलंदाजांना उत्कृष्ट कामगिरी करावी लागेल या मॅचमध्ये. इकडे लगातार 3 विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक असेल. पियुष 11 वडवली संघाकडून मनोहरजी पाटील यांच्या वतीनं 3000 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. ते सगळ्याच वडवली संघाच्या गोलंदाजांना. कमलेश तयार, ड्राईव्ह करतात. यावेळेस मात्र मिड ऑफकडे क्षेत्ररक्षक आहेत. इनफिल्डमध्ये आपण पाहतोय तब्बल 9 फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना दिसतील. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. आतापर्यंत थोडंसं संयमानं खेळलं जातंय. पहिल्या चेंडूवर दुहेरी धाबा. पिच क्युरेटर नरेश मात्रे तिथे आलेले आहेत. ते तुम्हाला प्रत्येक स्टँडमध्ये एक पेन देखील त्यांच्याकडून देण्यात येतोय. म्हणजेच काय तर तुम्हाला पेन देण्यात येतोय. त्या पेनने तुमचं नाव लिहायचंय, पत्ता लिहायचंय, मोबाईल नंबर टाकायचाय. एक पावती तुमच्याकडे, एक चिठ्ठी त्या बॉक्समध्ये टाका प्लीज. यावेळेस मात्र हा फटका आपण पाहूया. सिंगलच येत आहे. एकेरी धाव. अगदी सुरुवात पहा, शांत सुरुवात करण्यात आली, सावध सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला मात्र पहिल्यांदा थोडासा खेळपट्टीचा मैदानाचा अंदाज घेतला जातो, कारण ही गर्दी पहा. आणि संपूर्णपणे आज प्रेक्षकांसाठी मात्र जबरदस्त सुवर्ण संधी असणार आहे. एवढी पारितोषिक रिअरली पाहतो आपण. तब्बल 11 पारितोषिक आहेत. त्यामध्ये 5 स्पोर्ट्स बायसिकल, 5 कूलर आणि मोटार बाईकचा समावेश आहे. म्हणूनच स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक ही स्पर्धा प्रेक्षकांसाठी फार महत्वाची असते. काय घडले तिथे, काय प्रयत्न केले पहा. शुभम होता त्या ठिकाणी. फिल्डिंगचा वरच्या दर्जा A+++. परंतु पाहूया नक्की काय घडलंय. तिसरे पंच आपल्याला माहिती पोहोचवतील. तिसऱ्या पंचांचा निर्णय काय असेल ठाऊक नाही, परंतु शुभमचे प्रयत्न लाजवाब होते.
फॅब्युलस एफर्ट पाहायला मिळाले त्या ठिकाणी. पाहूया एक्झॅक्टली डिसिजन काय आहे, परंतु कमिटमेंट जी आहे ना क्षेत्ररक्षणामधली की मला इकडून मात्र अडवायचाच आहे फटका, जीवाची बाजी लावली जाते, छातीचा कोट करून खरं तर हे चेंडू अडवण्याचे प्रयत्न मात्र वडवली संघाकडून केले जातात. शुभम त्या ठिकाणी आहे, उंच झेपावत मात्र बॉलला अडवण्याचा प्रयत्न एका हातामध्ये टिपला सुद्धा, परंतु त्यानंतर त्याला असं वाटलं की थोडासा कंट्रोल चाललाय, बॉलला पुन्हा एकदा आतमध्ये ढकललंय. परंतु पाहूया डिसिजन पेंडिंग आहे आणि तो निर्णय मात्र तुमच्यापर्यंत पोहोचेल. यानंतर ओपनचा थरार तुम्हाला अनुभवायला मिळेल. खूप चांगले खेळाडू आज खेळताना दिसेल. उस्मान पटेल तुम्हाला खेळताना दिसेल, फरदीन काझी तुम्हाला खेळताना दिसेल, सुमित ढेकले. खरं तर सगळेच ज्यांचा खेळ पाहण्यासाठी सगळेच क्रीडा रसिक अक्षरशः उत्सुक असतात. तुम्हाला भूषण पाटील तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि एकापेक्षा एक सर्रास खेळाडूंचा खेळ पाहूया. इथे मात्र सेव्ह तर आहे जरूर, अगदी उंच झेपावत पहा, एका हातामध्ये तो बॉल कलेक्ट सुद्धा केला होता. झेल एका क्षणाला असं वाटलं होतं होतोय, परंतु त्याच क्षणाला त्याला असं वाटलं की बॉडी बॅलन्स जातोय बाहेर आणि बॉलला आतमध्ये ढकललंय. सुपर्ब एफर्ट्स शुभमसाठी मात्र या टाळ्या वाजल्या जातात. काय कमिटमेंट दिले, अप्रतिम अफलातून प्रयत्न होता, क्षेत्ररक्षणामधला दर्जा आज मात्र दाखवलाय आणि जरूर आपल्या टीमसाठी मात्र धावा सेव्ह केल्यात. पहा समीकरण 25 बॉल 59 धावा अजूनही करायच्यात आणि लकी ड्रॉ इथे मात्र हलकीशी पाहायला गेलं तर कड लागून बॉल शॉर्ट स्क्वेअर लाईनकडे सरकलाय. सिंगल त्या ठिकाणी मिळेल. एकेरी धाबेच्या बरोबरीनं मात्र पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर माणेरे संघाची धावसंख्या बिनबाद 7 धावा धावफलकावर. हे प्रेक्षकांची गर्दी पहा आणि तिथे सर्व प्रेक्षकांना आम्ही विनंती करतोय की आमचे स्वयंसेवक पदाधिकारी तिथे उपस्थित आहेत. घाई करू नका, गडबड करू नका, तुमच्यासाठीच ही सर्व उपाययोजना करण्यात आलेली आहे. 26 जानेवारीला जेव्हा 2 प्रेक्षणीय लढती होत्या, ठाणे रायगड विरोधात रेस्ट ऑफ महाराष्ट्र, त्यावेळी देखील ठाणे यंगस्टर विरोधात रायगड यंगस्टर, त्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्तानं देखील आपण 3 स्पोर्ट्स बायसिकल दिल्या आणि त्याचबरोबर एक मोटर बाईक, आणि ती बाईक गेली होती आडिवली गावात. आज चर्चा असेल ती बाईक कुठे जाईल आणि आमचे सर्व पदाधिकारी प्रचंड मेहनत घेतले. आदरणीय विनोद दादांनी स्पर्धेची अनाऊन्समेंट केली आणि त्यानंतर जवळजवळ 1.5 ते 2 महिने हे सर्व पदाधिकारी झोपलेले नाहीयेत. अनंताजी पाटील यांना आपण इथे पाहतोय, त्याचबरोबर राजेशजी पाटील, संतोषजी बेडेकर, केजू मुंडे, अनिल पाटील, ही सर्वच मंडळी, प्रफुल्ल पाटील, राजेश पाटील, लकी चौधरी, उदय मुंडे, सर्वांची नावं घेणं आता अशक्य, परंतु तुम्ही जी मेहनत केली ती लाजवाब आहे, अफलातून आहे, दर्जेदार आहे. क्रीडांगणाची जागा बदलली, परंतु प्रेक्षकांसाठी केलेली उपाययोजना तितकीच बहारदार तुम्ही केलेली आहे. आयोजन सगळेच करतात, परंतु नियोजनपूर्ण आयोजन पाहायचं असेल तर नक्कीच या स्पर्धेला आज मात्र आपण भेट द्या. गोलंदाज येतोय, ऋतिकचा पहिलाच बॉल थोडासा पाहायला गेलं तर जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील त्या ठिकाणी. पहिला चेंडूवर इथं मात्र बीट करण्यात आलंय ते फलंदाज विशाल भोईरला. विशाल भोईर अपेक्षेनुसार आतापर्यंत सुरुवात करता आलेली नाहीये. ज्या खेळीसाठी मात्र दोनही फलंदाज ओळखले जातात, विशाल असेल किंवा हरेश असेल, आक्रमक फटके खेळायचे, सुरुवातीपासून मात्र दबाव टाकायचा गोलंदाजांवर, परंतु इकडे पहिल्या षटकामध्ये मात्र वर्चस्व गाजवलं ते कमलेश पाटीलला आणि कमलेशचा परफॉर्मन्स सुद्धा यंदाच्या वर्षी अगदी सुसाट आहे. ऋतिक पाटील 23 बॉल 58 धावांचं समीकरण या मॅचमध्ये खचाखच भरलेलं हे मैदान आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरी प्रेक्षकांनी अक्षरशः दुमदुमून निघाले. थोडासा चान्स होता या ठिकाणी आणि इथे पहा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला थोडासा शॉट ऑफ गुड लेंथ होता आणि त्याच्यावर मात्र विकेट प्राप्त केले. ऋतिक पाटील एक मोहरा मात्र टिपतोय. पहिला धक्का इथे मात्र बसलाय, तो माणेरे संघाला. फर्स्ट विकेट डाऊन, विशाल भोईर मैदानाच्या बाहेर. विकेट इथे घेतलेले, पहिला धक्का दिला, विशाल भोईर माघारी परततोय, परंतु सध्या ओपन अप ऑल इंडिया ओपनची चर्चेला उधाण आलेलं आहे प्रेक्षकांमध्ये. ग्रामीण क्रिकेटचा थरार पाहतोय, परंतु सध्याच्या घडीला प्रवीण 11 या टीमचा आपण विचार केला तर या टीममध्ये एजाज कुरेशी, आकाश जांगीड, योगेश पेंडकर, टीमला लीड करतोय भूषण पाटील, ओमकार केरी, नितीन माटुंगे, विजय पावले, मयूर वाघमारे, संकेत पाटील, जीवित मात्रे, स्वराज मात्रे, विकी भोईर. काही गोलंदाजी केली होती विकीने आणि राजेश सोरटे देखील होता. शेष महाराष्ट्र या टीममध्ये लढा जोरदार असेल. ऑल इंडिया ओपनचा देखील अगदीच थरार पाहायला मिळेल तुम्हाला. विकेट हॅट्रिकसाठी आणखीन एक पारितोषिक येते मंगलबुवा कुत्तरपाडा यांच्याकडून. पियुष 11 वडवली टीमसाठी 1000 रुपयांचं.
आणि त्याचबरोबरीनं मनोहरजी पाटील साहेब त्यांच्या वतीनं सुद्धा 3000 रुपयांचा आहेच. ऋतिकचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर पहा उसळी घेत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. समोरून मात्र बाउन्स केला होता. खेळपट्टीमध्ये आपण पाहतोय खूप चांगली गोलंदाजी करत असताना आज बॅटिंग सुद्धा चांगली केली. अर्धशतकानं जरूर त्याला हुलकावणी दिली. थोडेसे प्रेक्षक वर्ग, त्याचा चाहता वर्ग थोडासा निराश झाला असेल, कारण 47 वर बाद होणं मात्र कोणालाच आवडणारं नव्हतं. परंतु आता मात्र गोलंदाजीमधून सुद्धा योगदान देत असताना ऋतिक पाटील आपला अष्टपैलू खेळ सादर करतोय. ओव्हर द विकेट ना क्रॉस बॅटेड खेळण्यासाठी गेला. इथे मात्र चान्स आहे. दुसरा धक्का दिलाय ऋतिक पाटीलला. 2 फलंदाजांना बाहेर काढलंय. ऋषी भोईरला खातही उघडू दिलं नाहीये, भोपळाही फोडला नाही आणि 0 धावसंख्येवर मात्र तंबूच्या दिशेनं दुसरा हादरा माणेरे टीमला 7 या धावसंख्येवर. लागतोय. पहिल्यांदा फलंदाजीमध्ये कमाल केली, आता गोलंदाजीमध्ये धमाल करतोय तो ऋतिक पाटील. परंतु शांतिरत्न 11 डोंबिवली काय बॅटिंग केली होती कॅप्टनने विश्वजित ठाकूरच्या विरोधात. सुबीर डेकले, फरदीन काझी, प्रदीप पाटील नो लुक शॉटसाठी फेमस असलेला प्रथमेश ठाकरे इन फॉर्म आहे. विश्वनाथ, मंदार गुरव, गंगाधर इंगोळे, इम्रोज खान, अख्तर शेख, सिब्बान शेख, सलीम आणि आमिर ही प्लेइंग 11 आहे. ती अर्थातच प्लेइंग 11 नाही तर हा स्क्वॉड आहे तो शांतिरत्न डोंबिवली टीमचा. मजा येणार आहे ओपन हाफमध्ये देखील. आणि त्याचबरोबरीने आपण विचार केला आर्या 11 खार्डी, उस्मान पटेल लीड करतो आणि त्याच्या साथीला आहे या स्पर्धेमध्ये. फ्लेक्सवरती ज्यांचा फोटो आहे टेनिस क्रिकेट सम्राट अर्थातच कृष्णा सातपुते, संदीप पाटील, पप्पू, भावेश शेलार, गणेश, विवेक मोहन, ऐश्वर्या सुर्वे, जिशान खान, स्वप्नील परमार, मोहम्मद रियाज, अखिलेश यादव, श्रेयस कदम, हेलिकॉप्टर बॉय. ऑन साइडला फटका, फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे, पुढे येऊन अडवण्याचा प्रयत्न परंतु त्याच्या डोक्यावरून बॉल गेलाय सीमारेषा पार. अशा परिस्थितीमध्ये क्षेत्ररक्षक करेल तरी काय. चांगले प्रयत्न केले, कारण अशा पद्धतीने जेव्हा फटके येतात ना बाउंड्री लाईनला तेव्हा द्विधा मनस्थिती असते. टप्प्यावर थांबायचं की पुढे येऊन अडवायचं, आणि त्या द्विधा मनस्थितीमध्ये अनेक वेळेला क्षेत्ररक्षक अडकतोच. बऱ्याच वेळेला पुढे येऊन अगदी पूर्णपणे शरीर झोकून द्यावं लागतं. शरीराचा हिस्सा लागला तर बॉल अडतो जरूर, परंतु कधी कधी असंही मनामध्ये असं टप्पा पडल्यानंतर बॉल फ्लाय झाला तर मी बिलकुल संधी नसते. त्यामुळे ही द्विधा मनस्थिती मात्र पाहायला मिळाली आणि हा चौकार आलाय आणि या 4 धाब्यानं मात्र टीमची टोटल पुढे सरकेल ती 11 या आकड्यावर. शॉट ऑफ लाईन दाखवून टप्प्याचा बॉल पूल केला ऑन साईडला मिडविकेटकडे. हा क्षेत्ररक्षक वेगाने आलाय, त्या ठिकाणी सिंगल येते. एकेरी धाव. आता थोडंसं भागीदारी करावी लागेल, कारण सुरुवातीला 2 हादरे दिलेत, प्रमुख फलंदाज बाद झालेत, त्यामुळे कुठेतरी हारेश्वर फार मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आपण स्क्रीनवर पाहतोय काशीनाथदादा पाटील यांना. संपूर्ण पाहायला गेलं तर व्यवस्थापन आज प्रत्येक गोष्टीवर मात्र बारकाईनं पाहिलं जाईल. खरं तर संपूर्णपणे कमिटीसुद्धा सुरुवातीपासून सकाळपासून येऊन संपूर्ण उत्तम कार्य मात्र करत असताना, आणि आज खरं तर या स्पर्धेची सांगता होणार आहे, त्यामुळे ही सांगता सुद्धा तेवढ्याच थाटामाटात झाली पाहिजे आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर मात्र लक्ष दिलं जातं या स्पर्धेमध्ये. निश्चितच अगदी आपण पाहतो ना या सिच्युएशनला जर का समालोचन कक्षामध्ये कुणालजी दाते असते तर आणखी मजा आली असते, कारण त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय खेळाचा देखील अनुभव आहे, त्याचबरोबर IPL मध्ये समालोचन करण्याचा देखील अनुभव. पहा राजेशजी पाटील त्यांच्या समवेत ते उपस्थित आहेत. आनंद येतो तेव्हा जे कॉमेंट्री बॉक्समध्ये असतात त्यांची वेगळी टिप्पणी. काल तर त्यांनी जे 1 2 का 4 त्याचबरोबरीने सांगितलं चल येतो का मरीन ड्राईव्हला, काही डायलॉग्स फेमस आहे. IPL मध्ये देखील आपण ऐकलं, बॉल गेला बांध्यावर, मजा आली. म्हणजे प्रमोट करत असतात आपापल्या शैलीमध्ये, विविध शैलीमध्ये, मजा येते ऐकायला. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय, स्कोर आहे 12. आपला हा साधासा प्रयत्न आहे, त्यांच्या इतपत आपल्याला जमू शकत नाही परंतु प्रयत्न आपण नक्कीच करू. नक्कीच. खरं तर प्रेक्षकांना हवंय ते मात्र देण्याचा प्रयत्न ही स्पर्धा नेहमीच करत आलाय. चला, जे बॅरिगेट्स आहेत समोर लावलेले, प्रेक्षकांना विनंती आहे आपण बिलकुल त्याच्यावर ताण देऊ नका, लोड देऊ नका. समोर बरेचसे आहेत आमचे पाठीराखे प्रेक्षक. काही सूचना देतोय संदीप पाटील कक्षाच्या अगदी समोर बॅरिगेट्सवरती. प्रेक्षकांनो कृपया करून भार देऊ नका, प्रत्येकाला कुपन मिळतील. पदाधिकारी आणि स्वयंसेवक आमचे. पहा तिकडे बरेचसे प्रेक्षक आहेत. संदीप पाटील स्टँडच्या समोर प्लीज तिकडे थांबवा, कुपन देणं थांबवा.
आयोजकांच्या वतीने या सूचना येतात. कुपन देणं थांबवा त्या ठिकाणी, कारण सगळ्यांना मिळतील. आज संपूर्ण दिवस आहे आपल्याकडे, परंतु प्रेक्षकांना विनंती आहे, बॅरिकेड्स आहेत त्याच्यावर बिलकुल दबाव टाकण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. सगळीकडे बरीचशी जागा आहे खरं तर बसलेल्या प्रेक्षकांना, नाहीतर आम्ही आता पाठवणार आहोत. जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांच्यापर्यंत आमचे सगळे स्वयंसेवक येतील, कमिटी मेंबर्स येऊन देतील. त्यामुळं कोणीही जडाबडी करू नका त्या ठिकाणी. विनंती असेल आमच्या लाडक्या क्रीडा रसिकांना, तुम्ही आहात आणि खरं तर शान आहात तुम्ही या स्पर्धेची. आज शेवटचा दिवस आहे, मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग येतोय, सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. इथे पहा, यष्टीरक्षक ऋतिकच्या हाताला लागून चेंडू परत फ्लाय स्लिपमध्ये आलाय आणि झेल मात्र संदेशने त्या ठिकाणी कंप्लीट केलाय. आणखीन एक फलंदाज यावेळेस मात्र बाद होईल. धावसंख्या 13 असताना तिसरा धक्का, 13 वर 3. यश मिळालंय वडवली संघाला. अर्थातच वडवली संघाने मानेरे संघाला संपूर्णपणे बॅकफूटवरती ढकललं. हरेश भोईर तिथे माघारी परतलाय. 4 चेंडूंमध्ये 2 फक्त त्याने धावा केल्या. परिस्थिती अशीही बिकटच होती. वडवली संघ जेव्हा फलंदाजी करत होता दीपक सर, त्यावेळी देखील तुम्ही पाहिलं असेल, विशाल पाटील बाद झाल्यानंतर, कमलेश पाटील बाद झाल्यानंतर ऋतिकवरती दबाव होता. परंतु दबाव असताना देखील उल्लेख आपण केला की एक एक वीट रचून भिंत रचली जाते, भिंतीतून मग घर तयार होतं. तसंच आहे मैदानावरती देखील. लगेचच तुम्ही मोठी फटकेबाजी करू शकत नाही. सिंगल डबल घेत पार्टनरशिप बिल्टअप करावी लागेल मानेरे संघाला. बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र पुलचा फटका. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न मात्र केला जातोय आणि वेगानं त्या ठिकाणी दुसरी रन कंप्लीट करत असताना इकडे दबाव मात्र प्रचंड टाकण्यात आलाय वडवली संघाच्या सगळ्याच गोलंदाजांकडून. सुरुवातीला आपण पाहिलं तर ऋतिक पाटीलनं 2 महत्त्वपूर्ण बळी टिपले. या ओव्हरमध्ये कमलेशला मात्र सफलता मिळाली, परंतु पहिल्याच षटकामध्ये कमलेशनं प्रेशर क्रिएट केला होता आणि त्याच दबावाखाली आता मात्र संपूर्णपणे अडकलाय तो मानेरे संघ. टप्प्याचा बॉल, परंतु टप्पा पडल्यानंतर बाउन्स पाहायला मिळाला. अतिरिक्त उसळी घेत सरळ विकेट किपर ऋतिकच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता. आता समीकरण आपण पाहिलं तर 13 चेंडू शिल्लक आहेत आणि तब्बल 50 धावा करायच्या आहेत. त्यामुळे इकडे निर्धाव चेंडू खेळाल तर मात्र पाहायला गेलं तर थोडासा पराभवाच्या छायेमध्ये लोटला जाऊ शकतो मानेरे संघ. त्यामुळे जो काही खेळ आहे आता मात्र राहिलेल्या 13 बॉलमध्ये तुम्हाला वेगळ्या ऊर्जेनं लढावं लागेल. एनर्जी तुम्हाला आता मात्र टाकावी लागेल या मॅचमध्ये. कमलेशचा हा बॉल पहा पुल केलाय जरूर. त्या ठिकाणी मिडविकेटकडे सिंगलचं रूपांतर या ठिकाणी डबलमध्ये कन्वर्ट करण्यात आलंय. या दुहेरी धावांचं योगदान मात्र मिळते. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर मानेरे संघ 65 धावांचा पाठलाग करत असताना 17 वर 3, म्हणजेच काय तर 12 चेंडू शिल्लक आहेत. 48 धावांची गरज आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जातोय आणि ही गर्दी, प्रेक्षकांची गर्दी पहा. तिथे आमचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत बॉक्सेस घेऊन. कुपनचे 2 भाग आहेत. दोन्ही भागांवरती आपण व्यवस्थितरित्या आपलं नाव लिहा, आपला नंबर टाकला, आपला पत्ता टाका, म्हणजे गावाचं नाव टाका आपण, म्हणजे जेणेकरून जेव्हा तुमची चिठ्ठी निघेल तर आम्ही तुमच्याशी संपर्क साधू शकतो. आणि हे देखील सांगतोय सर्वांना, एकच चिठ्ठी टाका, जास्त चिठ्ठी टाकू नका. एवढे पदाधिकारी आणि आमचे स्वयंसेवक एवढ्या तत्परतेने काम करतात. तुमच्या अधिक चिठ्ठ्या निघाल्या तर तुम्हाला बाद करण्यात येईल. तुम्ही व्हॅलिड नसाल या लकी ड्रॉसाठी. आणि एकदा नाव लिहिल्यानंतर तुम्हाला शेवटपर्यंत थांबणं सुद्धा गरजेचं आहे. जोपर्यंत ड्रॉ होत नाही तोपर्यंत तुम्हाला थांबणं गरजेचं आहे, कारण तिकडे सुद्धा थोडासाच वेळ मिळणार आहे तुम्हाला. जर नाव पुकारलं आणि तुम्ही आला नाहीत तर तुमची निराशा होऊ शकते. त्यामुळं ते सुद्धा तुम्हाला जपायचं आहे, कारण आजचा रविवार आहे. हा धमाकेदार रविवार तुम्हाला खरं तर पाहायला मिळणार आहे. धमाकेदार रविवार आहे. पहिला सामना तर धमाकेदारच झाला. मजा आली. वाकळून विरोधात OV11 पडले. अद्यापही संघर्ष बाकी आहे मानेरे संघाचा. 12 बॉल 48 म्हणजे 50च आहेत आणि 12 बॉल 50 करायचे असतील तर युवराज सिंगलाच आठवावं लागेल. सलग 6 षटकार इंग्लंडच्या विरोधात आणि सर्वाधिक लक्ष आता लागलंय ते ओपन अपचा ड्रॉ जेव्हा होईल आणि मॅचेसला होईल सुरुवात. फर्स्ट सेमीफायनल कोणते 2 संघ खेळतील. उस्मान पटेलचा थ्रो सातत्याने चर्चेत राहिलाय. उस्मान पटेल, श्रेयस कदमचे ते षटकार, कृष्णा सातपुतेचा इनसाइड आउट फॉलिंग स्वीप, त्याचबरोबर पप्पू, भावेश शेलारची फलंदाजी, गणेश, विवेक मोहन, ऐश्वर्या सुर्वेची गोलंदाजी, मोहम्मद रियाजची गोलंदाजी, स्वप्नील परमार देखील इफेक्टिव्ह ठरलाय आणि शाहिद शेखनं केलेलं आक्रमण. मजा येणार आहे. थरार पाहायला मिळेल ओपनचा. खरं तर कृष्णा सातपुतेची फलंदाजी आजपर्यंत सगळ्यांनीच पाहिली, परंतु या मैदानावर या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा गोलंदाजी पाहायला मिळाली आणि हे भाग्य हे तुम्हाला क्वचितच लाभू शकतं आणि हे या स्पर्धेमध्येच खरं तर प्रेक्षकाने एन्जॉय केलं.
ते कृष्णा सातपुतेची गोलंदाजी सुद्धा एन्जॉय केली. 12 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. चौथ्या षटकाला मात्र सुरुवात केली जाते. शुभम पाटील आलाय चौथ्या षटकाची जबाबदारी मात्र, परंतु या ओव्हरमध्ये धावा आल्या नाहीत तर फार कठीण होईल माणेरे संघाला हा सामना वाचवण्यासाठी. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय ऑन साइडला. वाईडिश लॉंगॉनचे फिल्डर गेलेत आणि झेल मात्र टिपलाय त्या ठिकाणी. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का मात्र लागलाय माणेरे संघाला. चौथा धक्का 17 या धावसंख्येवर. चला प्रेक्षकांना विनंती आहे पुन्हा एकदा रेलिंगवर दाब देऊन जे प्रेक्षक उभे आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे, आपल्यासाठी बसण्याची उत्तम अशी आसन व्यवस्था केलेली आहे. अगदी बसून तुम्ही सामना एन्जॉय करा, कारण रेलिंगपर्यंत येऊ नका, त्याच्यावर जोर टाकू नका, अन्यथा स्वयंसेवक त्या ठिकाणी आहेत आपले आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवतील. आणि कुपन अगदी तुम्ही जागेवर बसा, तुमच्यापर्यंत सगळ्यांकडे पोहोचवण्याची आज मात्र व्यवस्था केली जाईल, कारण आज मोठ्या संख्येनं प्रेक्षक आहेत आणि सगळ्यांपर्यंत आपण पोहोचणार आहोत, त्यामुळे निश्चिंत राहा. एज लागली होती, बॉल पाठीमागे, अगदी शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षकाला चकवत चाललाय तो डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धावांकरता चौकार. यश अपयश या नाण्याच्या 2 बाजू आहेत, परंतु तुम्ही प्रयत्नच नाही केले तर मग काय, कारण इकडे संपूर्णपणे फक्त माणेरे गावच नाही तर संपूर्ण जग तुम्हाला आता सध्याच्या घडीला पाहतोय टीव्ही स्क्रीनवर, त्यामुळे संघर्ष करावा लागेल. हो द विकेटनं हा बॉल थोडा सॉफ्टस्टम्पच्या बाहेर ठेवला होता. इकडे पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन धावसंख्येमध्ये भर टाकली जाईल. शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 43 धावांची गरज आहे, त्यामुळं ही संधी आहे तुम्हाला आपला खेळ दाखवण्यासाठी. जरी टॉप ऑर्डर मात्र पुरता कोसळलाय, मिडल ऑर्डरचे बॅटिंग सध्याच्या घडीला आपण पाहतोय बंटी भोईर, नितेश भोईर मैदानामध्ये आहेत आणि ही चांगली संधी आहे त्यांच्यासाठी. थोडंसं फ्लाईट डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न, लोबो फुल टॉस बॉल उचलला गेला ऑन साईडला. मिड विकेटकडे फक्त सिंगल रन येईल. क्षेत्ररक्षणासाठी सुद्धा उत्तम जाणला जातो वडवली संघ. बऱ्याच वेळेला क्षेत्ररक्षणाची सुद्धा चर्चा तेवढीच होत असते. अगदी चिवट आणि खेळाडू आहेत सगळे एकाच वयाचे. खरं तर पाहायला गेलं तर ऑलमोस्ट यंग जनरेशन या टीममध्ये सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतं आणि सध्याच्या घडीला सगळ्याच प्रेक्षकांचा आवडता संघ म्हणून वडवली संघानं एक हृदयामध्ये स्थान निर्माण केलंय. हो क्रॉस बॅटेड ऑन साईडला चांगला फटका पाहायला मिळतोय. महेंद्र सिंग धोनी स्टँड मध्ये. बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता षटकार. विषयी चर्चा करतोय, परंतु एक पारितोषिक तर प्रेक्षकांसाठी चालूच आहे. सीमारेषेच्या बाहेर तुम्ही झेल घेतला बॅरिगेट्सच्या बाहेर तर निश्चितच तुमच्यासाठी आयोजकांच्या मार्फत कॅश प्राइज मात्र इथे दिले जाणार आहे. 8 बॉल बाकी आहेत, 36 करायचे, 6 षटकार मारायचे आहेत. इतिहासात नावाची नोंद करायची असेल तर इतिहासाला समर्पक अशी कामगिरी करावी लागणार आहे ती बंटी भोईरला. आणि जेव्हा संघर्ष तुमचा दिसतो तेव्हाच मात्र एखादा चमत्कार तुम्ही करताय, आपली मेहनत घेताय, तेव्हाच इतिहासामध्ये नोंद सुद्धा केली जाते. 8 बॉल 36 थोडंसं अशक्यप्राय असं आव्हान आहे, परंतु क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाही आहे. जोपर्यंत नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सारं काही शक्य आहे, परंतु हे शक्य मात्र करावं लागेल फलंदाजीमधून. हो यावर स्क्वेअर ऑफ द विकेट. हा फटका वेगवान स्ट्रोक होता, परंतु फिल्डर आहेत पाठीमागे. एकच जाब येताना दिसेल. प्रयत्न केले जातात कुठेतरी, थोडंसं उशिरानं मात्र प्रयत्नांना सुरुवात केले. शुभम पाटीलच्या या ओव्हरमध्ये मात्र धाबा येताना दिसल्यात, परंतु समीकरण आपण पाहिलं तर थोडंसं कठीण होत असताना 7 चेंडू शिल्लक आहेत. 35 धावांची गरज आहे. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर माणेरे संघ 30 वर पोहोचलाय. 4 गडी आतापर्यंत गमावलेत. सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत झाली ती वडवली संघाकडून. राईट आर्म ओव्हर द विकेट न. इथे पहा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडंसं उसळी पाहायला मिळाली, बाउन्स पाहायला मिळाला. खेळपट्टीमध्ये बिलकुल कनेक्ट झाला नाहीये आणि हा चेंडू मात्र निर्धाव जात असताना 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. माणेरे संघाची धावसंख्या तुम्हाला 4 फलंदाज गमावलेत. 30 धावा धावफलकावर. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत
आणि तब्बल 35 धाबांची गरज. हे निश्चितच हा सामना थोडा झुकलाय तो वडवली संघाच्या बाजूने. क्रिकेटमध्ये आपण जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत आपण कोणती उद्घोषणा करू शकत नाही. हे आमचं भव्य दिव्य व्यासपीठ आत्ताच भरलंय. अजूनही सायंकाळ बाकी आहे, फायनल बाकी आहेत. ही फक्त सेमीफायनलच्या लढती आहे. ट्रेलर सध्या चालू आहे आणि यानंतर अगदी समोरच 3 संघांमध्ये ड्रॉ होईल आणि मग आपल्याला समजेल की ऑल इंडिया ओपनची सेमीफायनल कोणती असेल, फायनलमध्ये कोण पोहोचेल. शांतिरत्न डोंबिवली संघ, कॅप्टन सुमित डेकले लीड करतो या टीमला. काय फलंदाजी राहिली होती सुमित डेकलेची. त्याचबरोबर फरदीन काझीचे चाहता वर्ग देखील या ठिकाणी उपस्थित झालाय. त्याचे कलात्मक फटके प्रदीप पाटील, नो लुक शॉट फेमस प्रथमेश ठाकरे, मंदार गुरव एक्सपिरियन्स बॅटर, गंगाधर इंगोले, इम्रोज खान ची गोलंदाजी, अख्तर शेख ची फलंदाजी आणि सिब्बान शेखचा गोलंदाजीचा दणका शांतिरत्न डोंबिवलीमध्ये तुम्हाला निश्चित पाहायला मिळेल. मजा येणार आहे. ऑल इंडिया ओपनचे 2 सामन्याचा आनंद देखील एक औरच असेल. बरंच काही शिकण्यासारखं सुद्धा असतं अशा खेळाडूंना. त्यामुळे ग्रामीणचे जेवढे खेळाडू असतील, मॅच पाहत असतील, नक्की बारकाईनं मात्र या सामन्यांचं खरं तर आज ओपनचे 2 सामने तुम्हाला एक सेमीफायनल एक फायनल पाहायला मिळेल. कशा पद्धतीनं खेळलं जातं ऑल इंडिया लेवलला हे तुम्हाला अगदी बारकाईनं निरीक्षण सुद्धा करता येईल. शेवटचं षटक, पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय लॉंग ऑन कडे, फिल्डर आहेत त्या ठिकाणी. झेल मात्र टिपलाय. पहिलाच बॉलवर मात्र पहिला धक्का. आता मात्र पाहायला गेलं तर विजयाची शक्यता धूसर होत असताना, कारण 5 बॉल शिल्लक आहेत आणि 35 धाबांची आवश्यकता. सांगतायत बॅरिगेट्स वरती तुम्ही जो भार देतायत ते वागणं बरं नवं. तुम्ही जरा स्टँडमध्ये बसा. पदाधिकारी तुमच्यापर्यंत सर्व कुपन पोहोचवतील आणि प्रेक्षकांसाठी देखील अनेक पारितोषिक आहेत. आज सीमारेषेच्या बाहेर झेल घेतल्यानंतर देखील पारितोषिक आहेत. लकी ड्रॉ आहे. कुपनमध्ये तुमचं नाव आलं तर मला असं वाटतंय खरोखरच सोन्याहून पिवळं काम आहे. फक्त थांबावं लागेल तुम्हाला. कुपन जरी आतमध्ये टाकलात तरी जोपर्यंत तुमच्या नावाची अनाउन्समेंट होत नाही तोपर्यंत पाहत राहा. हो, मोठा फटका खेळण्यासाठी जरूर गेले, परंतु आता मात्र त्या मॅचमध्ये राहिलेलं नाही आहे. थोडंसं आता मात्र एकतर्फी लढत, कारण सुरुवातीला मात्र ज्या फलंदाजांकडून अपेक्षा होती, विशाल असेल, हरेश असतील, ऋषी असतील, लहू अगदी संपूर्णपणे स्वस्तामध्ये बाद झालं होतं आणि त्याचमुळे 65 धावांचं लक्ष्याला पाठलाग करत असताना मात्र पुरता घाम फुटलाय तो माणेरे संघाला. शेवटचं षटक टाकतोय गोलंदाज अनिल. अनिलचा हा बॉल यावेळेस मात्र कव्हर्सला सुंदर फटका पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा पार, चौकार. हजार 19 स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाची जी फायनल झाली होती, कदाचित तेच 2 फायनलिस्ट पुन्हा एकदा 2024 मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. कारण आता औपचारिकता बाकी आहे. 2 चेंडू 31 धावा करायचे त्या मानेरे संघाला 2019ला. कारण हे पर्व 2024चे प्रदीर्घ कालावधीनंतर अनेक कारणं आपल्या समोर होती. त्यानंतर ही स्पर्धा सुरू झाली तेव्हा फायनल झाली होती वाकलन विरोधात वडवली आणि तेच आता 2 फायनलिस्ट ग्रामीण गटातून पाहायला मिळतील आणि तेव्हा सामना जिंकला होता. फायनल चॅम्पियन राहिले होते वाकण संघ. यावर्षी पुन्हा एकदा परतफेड करण्यासाठी वडवली देखील सज्ज होताना दिसतोय. तसं चित्र पाहायला कदाचित या ठिकाणी मिळणार आहे आणि प्रेक्षकांना, बऱ्याच प्रेक्षकांच्या मनामध्ये सुद्धा असतात जे मोस्ट फेवरेट टीम्स. परंतु यंदाचं वर्ष पाहिलं कल्याण डोंबिवली टेनिस क्रिकेटसाठी तर अनेक चांगल्या संघांनी चांगला परफॉर्मन्स दिला आहे. त्यामुळे कुठेतरी इकडे नवीन संघ येताना दिसतील असं वाटलं होतं, कारण खूप चांगला परफॉर्मन्स यंदाच्या घडीला फॉर्ममध्ये असणारा किरण रतनबुवा स्पर्धा होण्यापूर्वी आगासन संघ चांगला फॉर्ममध्ये होता. खाडी संघ असेल, दहिसर संघ खरं तर चांगल्या फॉर्ममध्ये होता. उंबारली संघाला आपण पाहिलं आणि यावेळेस मात्र फटका चांगला आहे. पराभवाचं फक्त अंतर कमी केलं जाईल. राहुल द्रविड स्टँडवर हा फटका खेचलाय, परंतु सामना मात्र जिंकलाय तो मोठ्या फरकानं. वडवली संघानं मात्र फायनलमध्ये प्रवेश केलाय. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाच्या 48 संघांमधून पहिल्यांदा वाकळण आणि दुसरा संघ ठरलाय तो वडवली संघ. अभिनंदन, अभिनंदन आणि अभिनंदन.